महिन्याला 60,000 रुपये महिना कमवतो इथे. महाराष्ट्रात नाही, भारतात कुठंच भेटत नाही. 35 रुपयाला पिझ्झा आपण इथं परभणीमध्ये अवेलेबल केलेला आहे. माझे 100 ते 150 सँडविच तेव्हा कटत होते. नमस्कार मंडळी. तर आज आपण परभणी शहरामध्ये आलेलो होतो, ज्या ठिकाणी पाटील सँडविच आणि कुल्हड पिझ्झा सेंटरला आपण व्हिजिट देत आहोत. तर माझ्या शेजारी आपण पाहू शकतो, हा फक्त 11वीला शिकत आहे आणि याने स्वतःचा व्यवसाय चालू केलेला आहे मागच्या 7 महिन्याखाली. आणि तो कुठल्याही IT इंजिनियरला आता सध्या कमी नाही आहे, एवढी त्याची कमाई आहे आणि त्यामागे त्याची मेहनत सुद्धा आहे. आणि त्याची लहानपणापासूनच इच्छा होती की त्यांनी काहीतरी नवीन चालू करावं आणि व्यवसायामध्ये उतरावं. तर तो परभणीमध्ये फक्त 35 रुपयामध्ये पिझ्झा देत आहे आणि 25 रुपयामध्ये सँडविच देत आहे. तर हे कशा प्रकारे बनवलं जातं आणि याची टेस्ट कशी आहे हे आज आपण याच्याकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग. माझं नाव आहे विनय विशाल पोते. आता आपल्याकडे कुल्हड पिझ्झा भेटते, सँडविच, पिझ्झा, बर्गर, कॉफी आणि महाराष्ट्रात नाही, भारतात कुठंच भेटत नाही. 35 रुपयाला पिझ्झा आपण इथं परभणीमध्ये अवेलेबल केलेला आहे. आपल्या पिझ्झ्यामध्ये काय आपण सगळे हाय क्वालिटीचं मटेरियल वापरतो आणि टेस्ट जेवढी चांगली देता येईल तेवढी चांगली द्यायचा प्रयत्न करतो. आणि मग तुला आता 35 रुपयामध्ये पिझ्झा देतोय तर मग परवडतं का ते? परवडते, थोडंफार परवडते, थोडंफार नाही. म्हणजे आता त्या हिशोबानं मार्केटिंगसाठी स्टार्ट केलेलं आहे. तर मग तुला 11वीमध्ये असतानाच आता व्यवसायामध्ये काय येऊ वाटलं? मला पहिल्यापासूनच बिझनेसमध्ये इंटरेस्ट होता, त्यामुळे मी म्हणलं काहीतरी करायला पाहिजे. अभ्यासात मला काय तेवढा असा 100% इंटरेस्ट नव्हता, म्हणून मी म्हणलं काहीतरी करायला पाहिजे. मित्रांना आयडिया दिली, बाबा सँडविच सेंटर टाक, तुझं सँडविच सेंटर टाकाय. मग मी पहिल्यांदा माझ्याकडे 2 सँडविच होते, एक चीज आणि एक बटर. फक्त 25-25 रुपयाला सँडविच होते. तेव्हा माझे 100 ते 150 सँडविच तेव्हा कटत होते. त्यामध्ये मग मला कस्टमरची डिमांड आली की बाबा व्हरायटीज अजून तुझ्यात वाढव. त्याच्यानं मला पण वाटलं आता सँडविच तर सुरू केलेच आहेत आपण. आणि त्या पिझ्झा, बर्गर, कॉफी, फ्राईज आणि कुल्हड पिझ्झा पण नवीन आणला मी. परभणीमध्ये कुठंच नव्हता. ते म्हणलं काहून नको चालू करायला. ते चालू केला, त्याला पण चांगला प्रतिसाद होता आणि सगळं म्हणजे आता व्यवस्थित सुरू आहे. माझा रोजचे कस्टमर रेग्युलर जे आहेत ते मला भरपूर प्रतिसाद देतात. तर मग आता तू हा स्टॉल चालू करून किती दिवस झालेले आहेत? मला 7 ते 8 महिने झालेले आहेत. माझे 10वीचे पेपर झाले, त्यानंतर 3 महिन्यानंतर माझा स्टॉल मी स्टार्ट केलेला आहे. आणि मग आता इथून पुढे तुझं शिक्षण कंटिन्यू ठेवणार आहे का मग याच्यामध्येच? नाही, शिक्षण कंटिन्यू करणार आहे मी. 12वी नंतर हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करणार आहे आणि त्यानंतर हे काम सुद्धा तुझं चालूच राहणार आणि हे चालूच राहणार आहे. आणि मग तुला आजकालचे जे आपले तरुण मुलं आहेत त्यांना काय सांगायचंय? त्यांना एकच सांगायचं, आता तुम्हाला जर अभ्यासात इंटरेस्ट नसला तर काहीतरी कामधंदा करा किंवा काहीतरी कुठंतरी सेटल व्हा. कारण आजकाल नोकरीची संख्या खूप कमी झालेली आहे, नोकऱ्या लागत नाहीयेत. आता आज मी आहे ना, महिन्याला 60,000 रुपये महिना कमवतो इथे. माझ्या हाताखाली एक मुलगा आहे, आम्ही 2 जण चालवतो. आता आपण बनवत आहेत महाराष्ट्रातला सगळ्यात स्वस्त पिझ्झा, ते की जे आम्ही सांगितलेलं आहे 35 रुपयाला. हे पिझ्झा बेस, त्याच्यावर आपण लावणार आहेत आता शेजवान चटणी. त्याच्यानंतर आला पिझ्झा पास्ता सॉस. त्याला आपण असं राऊंड करून घेणार. तुम्हाला असं वाटत असेल की याची किंमत आहे 35 रुपये, यामध्ये क्वालिटी काही नसेल, तर आपण सगळं मटेरियल क्वालिटीचं यूज करतो यामध्ये. आणि जे कस्टमर आहे ते माझं क्वालिटीवर डिपेंड आहे. सगळं क्वालिटी देतो म्हणून माझा कस्टमर इथं टिकून आहे. हा आहे पेरी पेरी मसाला आणि मी वापरतो सगळ्यात स्पेशल रेसिपी. जी माझी रेसिपी मी कोणाची कॉपी करून वापरत नाही. आहे चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो आणि मिल्क मिक्सचं चीज वापरतो ओरिजिनल क्वालिटीचं. हे आहे चीज ब्लेंड. व्हेजिटेबल, त्यानंतर कांदा, त्यानंतर येणार टमाटर, त्यानंतर येणार आपले मसाले, चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो. आपला पिझ्झा आता तयार झालेला आहे ओव्हन मध्ये जाण्यासाठी.
हे आता जाणार ओव्हन मध्ये. याला बेक व्हायला 5 मिनिटं लागतात. 5 मिनिट टाइम नंतर आपण कट करून कस्टमरला डायरेक्ट देऊन टाकू. हा आपला तयार झालेला आहे आता 35 रुपयावाला पिझ्झा. हा 5 मिनिटाखाली आपण ग्रिल ओव्हन मध्ये टाकला होता. तो आता कम्प्लिटली पूर्ण झालेला आहे. याचे 4 स्लाइस होतात. याच्यावर आपण ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स टाकतो. आता आपण सँडविच बनवत आहोत, जे की आपल्याकडे 25 रुपयाला मिळते. त्यामध्ये येते घरगुती बनवलेली ग्रीन चटणी. ते आपण पूर्ण ब्रेडला लावून घेतो. त्यानंतर येते बटर. त्यानंतर येतात मसाले. यानंतर येणार टमाटे आणि आपण गोबी आणि कांदा बारीक करून टाकतो एकदम मधामध्ये. स्लायसेसच्या ऐवजी आपण तसं टाकतो का? हा स्लायसेस नाही टाकत, ही स्पेशालिटी आहे. फक्त मीच परभणीमध्ये यूज करतो. खाण्यामध्ये कस्टमरला याची दातामध्ये अडकत नाही किंवा सँडविच खाताना खाली पडत नाहीत आणि व्यवस्थित खाता येते त्याला. हे आलं मायोनीज. मायोनीज नंतर डबल एकदा मसाले, त्यावर चीज. हे आहे चीज. त्याच्यावर आपण घासून टाकतो. हे करायचं क्लोज. आणि आपण हे सँडविच मशीनमध्ये ग्रिलरमध्ये करत नाही, ते स्पेशल भट्टीवर आपण ग्रिल करतो त्याला बटर लावून. हे भट्टीवरचं सँडविच आहे. आपण याला बटर लावून ग्रिल करतो. कमी जाळावर याला ग्रिल करावं लागते. याला असं बंद करून दोन्ही साईडनं असं हे करून ग्रिल करावं लागते. याची टेस्ट त्या ग्रिलर पेक्षा युनिक आहे थोडीफार. याला किती वेळ लागतो आता हे होण्यासाठी? याला पूर्ण थंड जर झालेला असेल तर 5 ते 7 मिनिटं लागतात आणि रेग्युलर जर कंटिन्यू सुरू असेल तर 3 मिनिटात होऊन जाते. आज चेक करत राहावं लागते नाही तर एक करपून जाते का साईड. हे आपलं सँडविच आता तयार झालेलं आहे. त्याला आपण असं बाहेर काढायचं. इथे असं करून त्याला असं कट करतो. यूज अँड थ्रोची प्लेट वापरतो आम्ही, जास्त क्वांटिटीमध्ये कटतात त्यामुळे. हे सँडविच फक्त 25 रुपयाला. तर आपण या ठिकाणचा जो 35 रुपयाला मिळतो तो पिझ्झा घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण हा 25 रुपयाला इथला सँडविच आहे जो भट्टीवर बनवला जातो. तर आपण याची साईज पाहू शकतो. 25 रुपये म्हणजे असा नाही की तो छोटा मिळतो, एकदम मोठी साईज आहे याची. तर आपण हे टेस्ट करून पाहणार आहोत की याची टेस्ट कशी आहे. तर सुरुवातीला आपण या ठिकाणचा पिझ्झा टेस्ट करूयात. जो बेस आहे तो एकदम क्रंची आहे. तर आपण हा पिझ्झा या ठिकाणचा नक्की ट्राय करा. तो आपल्याला फक्त 35 रुपयाला मिळतो. आणि यासोबतच इथलं जे सँडविच मिळतं तर 25 रुपयाला आहे. तर आपण या ठिकाणचं सँडविच सुद्धा टेस्ट केलेलं आहे. त्याची चव एकदम बेस्ट आहे. तर आपला हा स्टॉल कुठे आहे? छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उजव्या बाजूला कमानीच्या साईडला. आणि आपला टायमिंग काय असतो मग इथला? टायमिंग 4 ते 10:30 पर्यंत टायमिंग असतो संध्याकाळी.